जुन्या वादाच्या कारणावरून 4 जणांनी मिळून एका युवकास धारदार चाकूने पोटात भोगसून जीवघेणा चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। सुदैवाने यात जखमी युवकाचा मृत्यू झाला नसून प्रकृती गंभीर असल्यामुळे थेट यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रेफर करण्यात आले आहे। सविस्तर बातमी अशी की दिनांक 5 मे 2024 रोजीच्या रात्री अंदाजे 10:45 दत्ता सुभाष कवठाळे वय अंदाजे 23 वर्ष राहणार नवीन पुसद यास गुड्डू मदने, निखिल हजारे, विवेक किशवे व गोपाल पांढरे सर्व राहणार नवीन पुसद यांनी मिळून धारदार चाकूने दत्ता सुभाष कवठाळे यांच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये दत्ता याच्या पोटात डाव्या बाजूला चाकूचा वार झाला असून अक्षरशः पोटातील आतडे बाहेर आले। ही घटना घडताच तात्काळ तेथील उपस्थित लोकांनी जखमी दत्ता सुभाष कवठाळे यास रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यास यवतमाळ येथे रेफर करण्यात आले। जखमी दत्ता कवठाळे याचे भाऊजी नितीन विश्वनाथ भिसे वय 34 राहणार नवीन पुसद यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलीस स्टेशन पुसद येथे गुड्डू मदने, निखिल हजारे, विवेक किशवे व गोपाल पांढरे यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाची कलम 307, 330, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। यात विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी मधील गुड्डू मदने व विवेक किशवे यांनाही मार लागला असल्यानं यवतमाळ येथे त्यांना रेफर करण्यात आले, परंतु त्यांना हा मार कशामुळे लागला हे अद्याप अस्पष्ट आहे। उर्वरित 2 आरोपी निखिल हजारे व गोपाल पांढरे हे फरार आहेत। घटनेचा पुढील तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे API बांडे हे करत आहेत। TV4 न्यूजसाठी कार्यकारी संपादक राजेश ढोले।